जोवर स्वतः शनायाला काही वावगं करताना बघत नाही ना, तोवर तो ह्या गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही. वावगं म्हणजे नक्की काय? अरे म्हणजे कुणाल आणि शनाया नुसतं हॉटेलमध्ये गप्पा मारून काही होणार आहे का? आपल्याला अशी काहीतरी सिच्युएशन क्रिएट करायला हवी ज्याच्यामुळे गुरुचा संशय आणखीन वाढेल. त्याला कळेल की प्रतारणेचं दुःख काय असतं. त्यावेळी राधिकाने गुरु आणि शनायाला एकत्र बघितलं होतं. तसंच ह्यावेळी जर गुरुनी शनाया आणि कुणालला एकत्र बघितलं तर त्याला धक्का बसेल. हो, पण हे कसं शक्य आहे? एक मिनिट, मी सांगते. हे बघ, तू शनायाला फोन करायचा, तिला घरी बोलवून घ्यायचं. कळलं तुला मला काय म्हणायचंय राधिका? नाही नाही रेवती, हे असं काही करावं असं नाही मला वाटून राहिलं. पण का? तेच ना, नको का? नाही, शर्या कशी असली ना तरी हे तसे नाहीये. यांना नाही हे सहन व्हायचं. खूप वाईट वाटेल त्यांना. कमाल करताय वहिनी तुम्ही. हे बघ, शनाया बरोबर ब्रेकअप झाल्यावर तसंही त्याला वाईट वाटणार आहे. मग आत्ता वाटलं त्याला वाईट तर काय फरक पडतोय? आणि जर त्याला खरं सांगायचं नसेल तर हे सगळं असंच चालू राहील. चालेल? नाही तसं नाही करे होती. मग कसं? आणि किती काळजी करतेस तू अजूनही गुरुनाथची? विसरलीस का गुरुनाथला आणि शनायाला एकत्र बघून तुला किती धक्का बसला होता? आणि हीच वेळ आहे, जर तुला वाटत असेल की शनायाने गुरुच्या आयुष्यातून कायमचं निघून जावं तर ही रिस्क आपल्याला घ्यावीच लागेल. हो ना राधिका ताई, आता इतकी लढाई लढलीच आहे तर थोडक्यासाठी कशाला बॅकआउट करताय? एक्झॅक्टली. कुणाल, तू आत्ताचा आता शनाला फोन कर आणि तुझा घरी बोलव. नाही भाऊजी, अहो काही झालं तरी शन्या पोरगी आहे, तिला असं कुठे सोडायचं? नाही, मला नाही हे पटून राहिलं. वहिनी, कुणाल काय खरोखर थोडी असं करणार आहे? पहा ना, हे कुणाल भाऊ पण घाबरलेत. हो ना? हो ना मॅम, सर मला खूप टेन्शन आलंय. कुछ गडबड हुई तो? तू टेन्शन घेऊ नकोस, तू फक्त फोन कर. आणि गुरुला जर हे सगळं कळलं तर गुरु काय ही गोष्ट बाहेर पडू देणार नाहीये कधीच. पण त्यांनी रागाच्या भरात मला काही केलं तर? असं काहीच होणार नाहीये. तू फोन कर, मी आहे ना. मी आलोच बँकेत जाऊ ना. हॅलो, हा शनाया, आता काय आहे? तू पैसे घेऊन सरळ माझ्या घरी ये. मी तुला पत्ता देतो. घरी कशाला? बाहेर भेटू ना कुठेतरी. का कशाला विचारू नकोस, घरी ये. बाहेर कोणी बघितलं तर? उगाच मला रिस्क नकोय. आणि कॅशची अमाऊंट पण जास्त आहे, तो सरळ घरीच आहे माझ्या. हा ओके फाईन, ठीक आहे, येते घरी तुझ्या. तू ऍड्रेस पाठव मला. हा, मी ऍड्रेस पाठवतो. आणि या वेळेला तरी दिलेल्या शब्दाला फिरू नकोस. तू जर एका तासात इथे नाही आलीयस तर मी गुरुनाथच्या ऑफिसला जाणार सरळ. नाही नको, तू वेडास का? हॅलो हॅलो. माणूस आहे यार खरंच. त्याचे पैसे देते याला आणि संपवते विषय. येईल ना? शनाया, काय तू अशी बाहेर का आलीस गाडीच्या? नाही, ते आईकडे पोचायचं नाही यार लवकर मला, म्हणून. बाकी काही नाही. बरं, तुला किती हवेत एक्झॅक्टली? 75. 1 लाख हवेत मला. 75 हवेत की 1 लाख नाही, हवेत? 1 लाख पाहिजेत मला. नक्की ना शनाया? हो 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 हो.
हे 1 लाख आहेत. पटकन पर्स मध्ये ठेव आणि गाडीत बसल्यानंतर एकदा मोजून घे. ओके? येस हो हो भरपूर कॅश आहे, सांभाळून दे. हो, हा? हो. चल मी तुला बस स्टँडवर सोड. कुठे कशाला स्टँडवर कशाला अगं पुण्याच्या बसेस स्टँड वरूनच सुटणार ना. हा पण तू कशाला येतो मी जाईन ना काहीच टेन्शन नाही अगं हा काही कशाला उगाच टेन्शन घेतो मी जाईन माझी शनाया पण अरे काहीच प्रॉब्लेम नाही मी जाते ऐक, मला ऑन द वेच आहे, मी अरे सोडतो ना तुला. हो पण तिकडे लेफ्ट टर्न घ्यावा लागतो नाही का थोडं आत येते जाऊन कशाला तेवढ्यासाठी कशाला येतोस ना तू मी जाईन ना माझ्या भाई तू नको टेन्शन दे आणि बघ समोर रिक्षा आहे काही कशाला टेन्शन घेतो मी जाते ओके तू काळजी नको करूस चल बाय थँक्स शनायाला काय झालं अचानक? एवढं गडबडीत का गेली निघून? बघायलाच हवं. जरा फास्ट घ्या ना, त्या बरोबर रिक्षाच्या मागे ना नजरेआड होता कामा नये. हा रस्ता तर भलतीकडेच जातो आणि शनायाला तर बस स्टँडवर जायचं होतं. हा काय प्रकार आहे? ही पुण्याला न जाता इथेच आहे म्हणजे माझा संशय खरा होता तर. शनाया खोटं बोलली माझ्याशी. हा काय प्रकारे बघायलाच हवा. हा आनंद बोले. गुरु किती वाजता पोहोचतोयस ऑफिसला? हा मला थोडा उशीर होईल आनंद. हा थोडा उशीर होईल मला. हा उशीर का? अरे आज आपल्याला जायचं होतं ना नवीन प्रोडक्टच्या सुपरविजन साठी. आनंद मला माहिती आहे यार तू. हो मला माहिती आहे. हा. पण ऐक ना मी जरा अडचणीत आहे. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. मी येतो. हा लवकर येतो. का काय झालं? आनंद माझा संशय खरा ठरला. शनाया माझ्याशी खोटं बोलली. आईला बरं नाहीये, तिचं अर्जंट ऑपरेशन करायचंय आणि असं सांगून तिने माझ्याकडून 1 लाख रुपये घेतलेत. व्हॉट? हो आणि पुण्याला जाते सांगून कुठेतरी भलतीकडेच निघाली. मी तिच्याच मागावर आहे. स्ट्रेट घ्या. ए गुरु हे सगळं काय चाललंय? नाही आनंद आता आज ती कुठे जाते याचा छडा लावण्याशिवाय मी शांत नाही बसणार. ए गुरु सोड ना यार. काय तू तिच्या मागे जातोयस? अरे बिचारीची आईची तब्येत ठीक नाहीये. ती जात असेल पुण्याला आणि पैसे घेऊन चाललीये म्हणजे काय बँकेत ट्रान्सफर करायचे असेल बिचारीला. बँकेत जाऊन पैसे ट्रान्सफर करायचे असते तर तिने मला स्वतः सांगितलं असतं ना ट्रान्सफर करायला. 1 लाख रुपये कॅश नसती मागितली माझ्याकडे. हो हे करेक्ट आहे तुझं ऍक्च्युली. इथून लेफ्ट घ्या. आनंद मी नंतर बोलतो तुझ्याशी. हा बाय बाय बाय. लेफ्ट घ्या. इथून लेफ्ट घ्या. शनायाचं काय चाललंय एक्झॅक्टली? अशी विचित्र का वागते ती आणि माझ्याशी खोटं का बोलते? या मुलीसाठी मी माझा संसार मोडला आणि ही मलाच फसवते. पैसे हवे होते तर सरळ मागायचे ना. आईच्या आजारपणाचं कारण का दिलंही नाही? ती त्या मुलाला परत भेटणार नसेल ना.